नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? आय होप ऑल डूइंग वेल. पुन्हा एकदा एज्युकेशनल कोड मराठीमध्ये तुमचं स्वागत करतो. आजच्या व्हिडिओने आपण जे MCCETचे ते टाईम स्पीड डिस्टन्सचे क्वेश्चन येतात महाराष्ट्र MCE ते सॉल्व्ह करणार आहोत पुन्हा एकदा. मागच्या लेक्चरमध्ये आपण सॉल्व्ह केले टाईम स्पीड डिस्टन्सचे क्वेश्चन्स, आणि तुम्ही जर तो लेक्चर बघितला नसेल तर नक्की बघा, बिकॉज त्यामध्ये मी तुम्हाला रूल सांगितले आहे की कोणता रूल कधी यूज करायचा आणि फॉर्म्युले पण दिले आहेत. ओके. आणि अजून एक महत्त्वाचा मुद्दा की असा की हे प्लॅटफॉर्म यूज करा, आणि प्लॅटफॉर्म यूज केल्यानंतर मला कमेंटमध्ये सांगा. आता आपल्या एक्झामची डेट जवळच आली आहे, 30 मार्च 2026ला आपली एक्झाम पण होणार आहे महाराष्ट्र MCETची. आणि अजून एक की यामध्ये मी तुम्हाला सेक्शन वाईज क्वेश्चन ॲड केले आहेत आणि एक्सपेक्टेड मिडियम लेवलचे क्वेश्चन्स SCETचा स्टँड विचारला आहे. हे क्वेश्चन असे महाराष्ट्र MCET येऊ शकतात. आणि सी प्रोग्राम सगळ्यात जास्त विद्यार्थ्यांना हार्ड कोणता कन्सेप्ट जातो तो सी प्रोग्रामिंगचा. ओके, यामध्ये सी प्रोग्रामिंगचे मी क्वेश्चन ॲड केले आहे. आणि अजून एक महत्त्वाचा यामध्ये लॉजिक रिजनिंगचे पण रिजनिंगमध्ये महत्त्वाचा मुद्दा असा की तुम्हाला टाईमची स्पीड पाहिजे, बिकॉज तुम्ही तो क्वेश्चन सॉल्व करा, आपली स्पीड वाढवा. आणि एक मिनटं आणि यामध्ये मी मॅथचे पण ॲड करणार आहेत. जसं आपली सिरीज कंप्लीट झाल्यानंतर मी यामध्ये मॅथचे पण ॲड करून टाकेल, आणि इंग्लिश सेक्शन पण यामध्ये ॲड केलं आहे मी, म्हणजे तुम्हाला अंदाज लागायला बघ सिनॉम कसे असतात, कंपॅरिझन कसे करायचं असतात. कंपॅरिझन म्हणजे तुम्ही एकदम क्वेश्चन सॉल्व करून बघू शकता, आणि मॅथचे पण आहेत. ओके, आणि यामध्ये तुम्ही सिरीज पण बघू शकता. ओके, चला मग आजच्या लेक्चरकडे बोलूया. आजचा लेक्चर आहे आपला की मागच्या लेक्चरमध्ये आपण 50 क्वेश्चन्स केले, आणि या व्हिडिओमध्ये 10 क्वेश्चन करू. आणि तुम्हाला अजून जर क्वेश्चन हवे असेल तर मला कमेंटमध्ये सांगा की अजून क्वेश्चन हवे, मी तुम्हाला अजून PDF प्रोव्हाइड करेल फॉर प्रॅक्टिस म्हणून. ओके, आणि त्या प्लॅटफॉर्ममध्ये मी पुन्हा याच्यातनी क्वेश्चन ॲड करून टाकेल, जसं मी इंग्लिश सेक्शनचे ॲड केले, लॉजिक रिजनिंगचे आणि कॉम्प्युटरचे ॲड केले, तसेच सिरीज झाल्यानंतर त्यामध्ये पण 2000 MCQ ॲड करून टाकेल तुमच्या प्रॅक्टिससाठी. चला मग क्वेश्चनला स्टार्ट करूया. फर्स्ट क्वेश्चन आहे आपला, अ कार कवर 180 किलोमीटर इन 3 hours, म्हणजे त्याचा डिस्टन्स किती आहे? डिस्टन्स आहे 180, त्यानंतर टाईम आहे 3 hours. आपल्याकडे स्पीड यूज करा स्पीडचा फॉर्म्युला. मी तुम्हाला सांगणार आहे, तुम्ही पुढे एक्सप्लेन करू सांगणार नाही, बिकॉज तुम्ही सॉल्व केले पाहिजे. आणि टायमर लावा आणि स्वतः ट्राय करा. आणि एक ट्रिक सांगून देतो तुम्हाला, ट्रिक दंडा मारो सापर. ओके, हा खान सरने सांगितला होता क्वेश्चन मला. त्यानंतर आपल्या स्पीड काढायची, सिम्पल आहे. स्पीड याला करायची आणि याला न्यायचं खाली. ओके, हा झाला स्पीडचा फॉर्म्युला, कॅल्क्युलेट करू शकता तुम्ही. त्यानंतर इथे क्वेश्चन दुसरा आहे, अ ट्रेन 20 मीटर लॉंग क्रॉस अ पोल इन 10 सेकंड. पुन्हा एकदा स्पीड काढायची आपल्याला. सिम्पल फॉर्म्युला यूज करा. लेंथ झाली 120 मीटर आणि टाईम झाला 8 सेकंड. ओके, आन्सर कॅल्क्युलेट करू शकता तुम्ही. त्यानंतर म्हटलं आहे की क्वेश्चन तिसरा, 2 कार्स. ओके, पुन्हा एकदा की इकडे बघा की कार्स पण असू शकतात, ट्रेन्स पण असू शकतात, मोटरसायकल पण असू शकतात, म्हणजे कोणताही व्हेकल असू शकतात, आणि माणूस पण मॅन पण असू शकतात. ओके, हे लक्ष असं नका समजू की फक्त ऑनली ट्रेन, ते त्याला टाईम स्पीड डिस्टन्समध्ये ट्रेनच असू शकतात असं नाही. मोस्टली पण ट्रेनचेच MC क्वेश्चन येतात, पण कोणता व्हेकल येऊ शकतात. ओके, व्हेकल येऊ शकतात, मॅन येऊ शकतात. ओके, टू कार्स मूव्ह इन अपोजिट डायरेक्शन. ओके, मागच्या लेक्चरमध्ये बघितलं आपण, अपोजिट डायरेक्शन असेल तर काय करायचं? प्लस. सेम डायरेक्शन असेल तर मायनस. ओके, त्यांनी म्हटलं आहे की 2 कार्स मूव्ह इन अपोजिट डायरेक्शन, म्हणजे प्लस करायचं आहे, तर आपल्याला रिलेटिव्ह स्पीड काढायची आहे. फर्स्ट काय करायचं? प्लस करायचं. प्लस केल्यानंतर रिलेटिव्ह स्पीड निघून जाईल. रिलेटिव्ह स्पीड पण निघतो, डिस्टन्स पण निघतो. ओके, याचा आन्सर येईल 100. दिस इज आन्सर. त्यानंतर इथे क्वेश्चन चौथा आहे की 2 ट्रेन्स मूव्ह इन सेम डायरेक्शन ॲट 80 किलोमीटर अँड 60 km/h. फाइंड रिलेटिव्ह स्पीड. ओके, रिलेटिव्ह स्पीड काढायची तुम्हाला, सेम डायरेक्शन, म्हणजेच काय होतं? मायनस. शाबास. त्यानंतर हे बोथ स्ट्रीमचा क्वेश्चन आहे. तुम्हाला सांगितले डाऊन स्ट्रीम असेल तर प्लस करायचं याला आणि याला, आणि जर अपस्ट्रीम असेल तर मायनस करायचं. आपल्याकडे फाइंड द स्पीड ऑफ स्ट्रीम. इथे काय स्पीड ऑफ स्ट्रीम म्हटलं आहे. सिम्पल आहे, हा क्वेश्चन सॉल्व करू शकता. ओके, एक्सेल हे बघा, तुम्ही स्वतः सॉल्व करायला ट्राय करा, खूप इझी लेवल आहे. त्यानंतर इथे 6वा क्वेश्चन आहे, अ ट्रेन 150
लॉंग क्रॉस अ प्लॅटफॉर्म 250 मीटर लॉंग इन 20 सेकंड. ओके, एक ट्रेन आहे, ट्रेनची साईज किती आहे 150, प्लॅटफॉर्मची लेंथ किती आहे 250 आणि टाईम आहे 20 सेकंड. 20 सेकंड आहे आपल्याकडचे स्पीड. ओके, स्पीडचा फॉर्म्युला यूज करा. आणि तुम्हाला सांगितलं मागच्या लेक्चरमध्ये प्लॅटफॉर्मची लेंथ प्लस ट्रेनची लेंथ. प्लॅटफॉर्मची लेंथ जर आपल्या क्वेश्चनमध्ये दिली असेल तर त्याची प्लस करी, त्याची पण लेंथ घ्यायची आणि आपल्या ट्रेनची पण लेंथ घ्यायची. ओके, आपण याला प्लस केली ट्रेनची लेंथ आणि प्लॅटफॉर्मची लेंथ. त्यानंतर आपण स्पीड काढायची प्रयत्न, स्पीड काढला 20 मीटर पर सेकंड. त्यानंतर इथे क्वेश्चन 7 आहे की अ स्पीड इज इन्क्रीज बाय 20%. टाईम टेकन कवर द सेम डिस्टन्स बिकम. ओके, सिम्पल आन्सर याचा ए. स्वतः ट्राय करा, खूप इझी लेवलचा आहे. इथे एक्सप्लेनेशन दिलं आहे, तुम्ही इझिली सॉल्व करू शकता. त्यानंतर इथे क्वेश्चन 8 आहे की मी याच्यासाठी क्वेश्चन सॉल्विंग करून देत आहे तुमच्यासाठी, तुमची प्रॅक्टिस झाली पाहिजे. मी जर तुम्हाला सांगितलं राहिलो तर काय कशी काय प्रॅक्टिस होणार. ओके, त्यानंतर इथे आपला हरायला क्वेश्चन इथे 8 कन्वर्टर 90 किलोमीटर इंटू मीटर पर सेकंड. तुम्हाला काय सांगितलं मी लार्जेस्ट व्हॅल्यूमध्ये स्मॉल व्हॅल्यूमध्ये जायचं तर काय करायचं, आपण कोणत्या व्हॅल्यूमध्ये जायचं, स्मॉल व्हॅल्यूमध्ये. 5 8 येतो. त्यात जर आपल्याला जर म्हटलं असतं की मीटर पर सेकंड टू किलोमीटर, 80 वरता आला असता, 5 वरता आला असता. तुम्हाला जर समजत नसेल ना तर मागचे लेक्चर बघा. मागच्या लेक्चरमध्ये तुम्हाला पूर्ण मी सांगितलं आहे की कोणचा रूल कधी यूज करायचा आणि त्यामध्ये फॉर्म्युला पण दिला आहे. ओके, हेच तुम्ही सॉल्व करू शकता. आता कन्वर्ट ॲट 90 किलोमीटर इंटू मीटर पर सेकंडमध्ये तुम्ही कन्वर्ट करू शकता. कन्वर्ट केल्यानंतर आपण याला सिम्प्लिफाय केलं तर याचा आन्सर येतं 25 किलोमीटर. आन्सर सी. त्यानंतर इथे 9वा क्वेश्चन अ मॅन वॉक ॲट 6 किलोमीटर पर हॉवर. ओके, हाऊ फार विल इट वॉक इन 2.4. म्हणजे त्याचं म्हणणं की म्हणजे त्याची स्पीड किती आहे, सॉरी त्याचा डिस्टन्स किती आहे. डिस्टन्स नाही तर आपल्याला स्पीड दिली आहे, स्पीड दिली आहे. आपलं त्याचं सिंपल क्वेश्चनचं म्हणणं आहे की आपल्याला त्याची स्पीड किती आहे 60 किलोमीटरवर आणि आपल्याला काढायचं आहे त्याचा 2.5 घंटे तो किती किलोमीटर चालेल. सिम्पल असं काय करतो आपण डिस्टन्स काढायचं आहे. सिम्पल मल्टिप्लिकेशन जर केलं आपण स्पीड याला जर मल्टिप्लाय केलं तर आन्सर येतो 50 किलोमीटर. इथं म्हटलं आहे आपल्याला हाऊ फार म्हणजे तो 2.5 घंट्यामध्ये किती चालेल. त्याची स्पीड आहे 6 किलोमीटर. म्हणजे आपला टाईम दिला आहे, टाईम दिला त्यांना स्पीड म्हणला आहे, स्पीड लिहिली, त्यानंतर मल्टिप्लिकेशन केलं. त्यानंतर इथे क्वेश्चन 10 आहे की अ सायकलिस्ट कवर 60 किलोमीटर ॲट 20 किलोमीटर हॉर अँड नेक्स्ट 60 ॲट 36 किलोमीटर. फाइंड द ॲव्हरेज स्पीड. सेम मी तुम्हाला सांगितलं की मल्टिप्लिकेशन करायचं आणि प्लस करायचं. ओके, हे बघा मागच्या लेक्चरमध्ये बघितलं आहे आपण. ओके, टोटल ॲव्हरेजने आपण 10 क्वेश्चन बघितले आणि तुम्हाला पुन्हा रिपीट करून सांगतो की ते मागच्या लेक्चरमध्ये पुन्हा सांगतो. हे बघा की फॉर्म्युला काय आहे, तुम्हाला जर स्पीड काढायची, तुम्हाला जर टाईम काढायचं असेल तर काय पहिले तुम्ही फॉर्म्युला लक्षात ठेवा की ट्रिक टाईम काढायचा असेल तर ट्रिक दंडा मारू सापर, हे झाला टाईमचा फॉर्म्युला. ओके, त्यानंतर काढायचा आपल्याला स्पीड काढायची तर सिम्पल यास हा स्पीड इथं यायचा, स्पीड डी इथं येऊन जाईल आणि टी इथं येऊन जाईल. हा झाला स्पीडचा फॉर्म्युला. आता काढायचा आपण डिस्टन्स काढायचा डी आणि सगळे मल्टिप्लिकेशनमध्ये जाईल. ओके, स्पीड पण मल्टिप्लिकेशनमध्ये जाईल आणि टाईम पण. हा झाला फॉर्म्युलेस. ओके, ट्रिक दंडा मारू सापर. ओके, हे झालं ट्रिक. आणि त्यानंतर अजून एक की सेम डायरेक्शन असेल तर मायनस करायचं. ओके, आणि अपोजिट डायरेक्शन असेल तर प्लस करायचं. हा रूल लक्षात ठेवा. ओके, एक हा महत्त्वाचा मुद्दा. आणि अजून एक की किलोमीटर टू मीटर पर सेकंडमध्ये आपल्याला किलोमीटर टू मीटरमध्ये जायचं असेल तर किलोमीटर, एक मिनटं लिहिला तर खूप वेळ जाईल. किलोमीटर टू मीटरमध्ये जायचं असेल म्हणजेच आपण लार्ज व्हॅल्यूमधून मायनस स्मॉल व्हॅल्यूमध्ये जात असेल तर 5चा 8चा यूज करायचा. आणि तेच जर आपण जर लार्जेस्ट व्हॅल्यूमधून स्मॉल व्हॅल्यूमधून लार्जेस्ट व्हॅल्यूमध्ये जात असेल तर आपण 80 डिवाइड बाय 5चा यूज करायचा. ओके, आणि अजून एक की कोणत्या आपल्या क्वेश्चनमध्ये जर ट्रेनची लेंथ आणि प्लॅटफॉर्मची लेंथ जर दिली असेल दोघाला प्लस करायचं. ओके, आणि ॲव्हरेज स्पीडचा फॉर्म्युला 2x/,
प्लस एक्स अधिक वाय, हा फॉर्म्युला झाला ॲव्हरेज स्पीडचा. ओके, या व्हिडिओमध्ये टोटल आपण 10 क्वेश्चन बघितले आणि तुम्हाला सिम्पल ट्रिक पण सांगून दिली. आणि फक्त तुम्ही प्रॅक्टिस करा. या प्लॅटफॉर्मवर मी क्वेश्चन ॲड करून टाकेल. मॅथचे मी क्वेश्चन यामध्ये ॲड करायचे आहे. आणि तरी प्रॉबिलिटी क्वेश्चन यामध्ये ॲड केला आहे. अ बॅग हॅज 5 रेड अँड 3 ब्लू बॉल्स, प्रॉबिलिटी ऑफ पिकिंग अ रेड बॉल्स किती आहे, पहिले टोटल आउटकम किती आहे, 8 आहे. आणि आपल्या प्रॉबिलिटी काय कसे बॉल सिलेक्ट करायचे, ओनली रेड बॉल्स. 5 डिवाइड बाय 8, सी इज राईट आन्सर, सी राईट आन्सर. ओके, तुम्ही प्लॅटफॉर्मचा यूज करा. आणि पुढच्या लेक्चरमध्ये आपण टाईम अँड वर्कचे क्वेश्चन करू. त्यानंतर रेशिओ आणि प्रपोशन, हे मोस्ट महाराष्ट्र एमसीने मॅथ्स सेक्शनमध्ये क्वेश्चन येतात. ओके, चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ जर आवडला असेल नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आणि स्वतः क्वेश्चन ट्राय करा सॉल्व करण्याचा. ओके, आणि हे जे मी तुम्हाला नोट्स दिली होती मागच्या लेक्चरमध्ये, ते बुकवर लिहा आणि ते रिवाईज करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.